सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 9277. छापल्याप्रमाणे सभापती महोदय, एक विनंती होती की जर सन्माननीय सदस्य दरेकर साहेबांची परवानगी असेल तर 2 आणि 3 नंबरचा प्रश्न हा समानच आहे, तर क्लब केला तर आपला सभागृहाचा आणि या प्रश्नोत्तराचा तासाचा वेळ वाचेल. तर त्याच्यामुळे मंत्री महोदय पण एकच आहेत. दोन्ही प्रश्न एकत्र. सभापती महोदय, दोन्ही प्रश्नाच्या स्कोपच्या अंतर्गतच प्रश्न, याच्यापेक्षा तिसरा विचारू नये. जी सभापती महोदय, 9 एप्रिलला सकाळी 6:15 वाजता निघालेली जी बस आहे ती किरमिरा परिसरात अचानक बंद पडली. मात्र पर्यायी व्यवस्था उशिरा झाली, प्रवाशांना दीर्घकाळ त्या तिकडे प्रतीक्षा करावी लागली. सभापती महोदय, विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी हीच बस बापूगाव रूटवर होती आणि ती त्या तिकडे बंद पडली. त्याच्यामध्ये त्या तिकडे सभापतीमध्ये गंभीर बाब म्हणजे एक गर्भवती महिला ही सोनोग्राफी करून परत येत होती, तिला त्या तिकडे उभं राहायला लागलं, बराच वेळ वाट बघावं लागलं. बरेचशा विद्यार्थ्यांना पायपीट करत घरी जावं लागलं. सभापती महोदय, वारंवार तांत्रिक बिघाड होणाऱ्या या जुन्या बसमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दुर्गम भागामध्ये पण ST पोहोचेल ही अपेक्षा सर्वांची आहे. सन्माननीय मंत्री महोदयांनी सभागृहामध्येच अशाच एका प्रश्नाच्या संदर्भात उत्तर देताना सांगितलं की जिकडे ST आहे त्या तिकडे ST पोचणारच. तर सभापती महोदय, माझे स्पेसिफिक काही प्रश्न आहेत की देखभाल आणि दुरुस्ती या बाबतीत ज्यांनी दुर्लक्ष केले आहे यांच्यावरती विभाग चौकशी करणार का आणि चौकशीअंती कारवाई करणार का, आणि नवीन दर्जेदार बसेस आपण तात्काळ या जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून देणार का? सन्माननीय सदस्य श्री निरंजन डावखरे यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे. प्रामुख्यानं ह्या ग्रामीण भागामध्ये आणि प्रामुख्याने आदिवासी वस्तीवाड्या असलेल्या ह्या परिसरामध्ये ST जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात धावली जावी, किंबहुना गाव तेथे ST ही संकल्पना आपली सरकारची होती, रस्ता तेथे ST ही संकल्पना सुद्धा सरकारची, आणि मी परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचा अध्यक्ष झाल्यानंतर त्या संकल्पनेमध्ये अजून भर टाकली आणि ST तेथे ST म्हणजे आपला शेड्यूल ट्राईब आदिवासी वर्ग ज्या परिसरामध्ये राहतो, खेड्यापाड्यामध्ये आणि दऱ्याखोऱ्यामध्ये, त्या ठिकाणी सुद्धा ST पोहोचली पाहिजे ह्या मताचा मी आहे आणि तसा सुतोवाच सुद्धा मी सभागृहामध्ये अनेक वेळा केलेला आहे. सभापती महोदय, ही वस्तुस्थिती आहे. ते सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं होते की आपल्याकडे काही काळ बसेस घेण्याचं प्रमाण हे फार कमी झालं होतं, किंबहुना गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये आपण नवीन बसेसच घेतल्या नव्हत्या. त्यावेळेस शासनाला असं वाटलं की नवीन इलेक्ट्रिक बस आपण घेतल्यानंतर त्या बसेसची आवश्यकता भासणार नाही, परंतु इलेक्ट्रिक बसेसचं उत्पादन हे राज्यामध्ये फार कमी प्रमाणात होत असल्याकारणानं आपण परत डिझेल बसेस घेण्यावर आपला कल दिला. तुम्हाला म्हणजे चौथा प्रश्न ऍड करायचा का याच्यात? नाही, मी पुढे म्हणजे तोच 2 आणि 3 मध्ये इलेक्ट्रिक बसचा अंतर आणि त्या माध्यमातून तो विषय वेगळा आहे. परंतु आधी सभापती महोदय, आपल्याकडे जुन्या झालेल्या बस होत्या आणि एका बसेसची मर्यादा ही 15 वर्षापर्यंत आपण त्या बसेस चालून घेतो, आणि त्यामुळे ह्या जुन्या बसेस होत्या खेड्यापाड्यामध्ये, दऱ्याखोऱ्यामध्ये, आणि प्रामुख्यानं रस्ते ग्रामीण भागातील आपल्यालाही कल्पना आहे काय परिस्थिती असते त्या रस्त्यांची, आणि त्या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे STचं नुकसान आहे फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं, किंबहुना बऱ्याच ST ह्या बंद पडताना आपल्याला आढळत होत्या, आणि त्यामुळे परत एकदा आपल्याला डिझेलच्या बसेस घ्याव्या लागल्या. आणि त्या माध्यमातून आपलं सरकार आल्यानंतर सर्वप्रथम आपण 2640 ह्या डिझेलच्या बसेस घेतल्या. त्यानंतर अजितदादा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असताना मी त्यांच्याकडे संकल्पना व्यक्त केली की आपल्याला दर वर्षाला 5000 ह्या बसेस घ्यावे लागतील, आणि परत एकदा 3000 बसेस घेतल्या, आणि आता 5000 बसेस अशा मिळून आपण 8300 बसेस ह्या ST महामंडळाच्या घेतोय. प्रामुख्यानं ही वस्तुस्थिती आहे की काही प्रमाणामध्ये रस्ते आणि दऱ्याखोऱ्यामध्ये त्या जुन्या बसेस गेल्यामुळे ते बंद पडण्याचं प्रमाण होतं, ही वस्तुस्थिती आहे. आणि आपण म्हणालात की तांत्रिक कर्मचाऱ्यावर कारवाई, परंतु माझं अशी आपल्याला सभागृहाला विनंती आहे की शेवटी त्याची काही चुकी नाही, कारण 15 वर्षाच्या त्या ST बसेस होत्या आणि काही प्रमाणामध्ये त्या बंद पडल्या, ही वस्तुस्थिती मी नाकारता येणार नाही. परंतु कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी त्याच्याकडनं काम चांगलं करून घेण्याची आपली पद्धती, आणि तशी पद्धती आपण अंमलात आणू. आणि त्यांनी जो दुसरा
दुसरा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे की त्या ग्रामीण भागामध्ये एस टी तुम्ही नवीन देणार का? मी आता 30 बसेस तर आजच सभागृहामध्ये जाहीर करतोय, ती ग्रामीण भागामध्ये 30 बसेस आपण एस टी महामंडळाच्या ताबडतोब त्यांना महिनाभरामध्ये देऊ. परंतु त्याचबरोबर अजूनही भविष्यामध्ये काही बसेस लागल्या तर आपण काळजी करू नका, आपण बसेस मागताना थकाल परंतु मी द्यायला थकणार नाही, अशी परिस्थिती मी आज एस टी महामंडळाची केलेली आहे.